हो. काय? ऐका ना, आपल्याला परवा दिवशी ना फिरायला जायचं बरं का, लोणावळ्याला. होय, मला नाही यायचं लोणावळ्याला फिरायला, तू एकटीच जाय भाऊ. काय आहे हो तुमचं? हा, कसलं छान वातावरण झालंय, जरा फिरून येऊ तिकडं. मला आवडत नाही फिरायला, तुला माहिती आहे ना. मी कुठं गेल्यावर मन लावून फिरतो का? मला अजिबात आवडत नाही, मला माझ्या गावातच आवडतं पारे. अहो पण माझं तिथं मावस भाऊ आहे, जरा त्याला पण भेटून येऊ. त्याला काय होतंय जायला? ए तू एकटीच जाय, मी नाही येणार. काय एकटीच जा? सगळं करा कसंच नाही हो तुमचं. काय नवीन साड्या घ्यायचं का? नाही. दागिने घ्यायचं का? नाही. घरात कोणती वस्तू घ्यायची का? नाही. नुसतं नाही नाही नाही, माझ्या नुसतं संसाराला नाही करून ठेवलंय. हा, तुझ्या संसाराला नाही नाही केलं. मी गावातून फिरून आला का तू वाच 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 चालू होतं. गाढव आणि तोंडे खाऊ, वाट वागळू आणि तोंडे पैसे मी आणि चालू पेल्यावर नाही म्हणत नाही कसं? हा, कुठं भांडण कर. हा, असं पळ काढणारच तुम्ही. कोण पळतंय? मग? कोण पळतंय? हे तुला काय असं घेऊन पळायला लागलं भिवून मला? हा. मी शेलाटीला भेट नसतो, उचलून आपटीत असतो मी. मी पण भेट नाही तुम्हाला. आणि तुम्ही कसं येत नाही ना, ही बहादरीन बघती. 1 रुपया सुद्धा खर्च करायचा नाही, आता सांगते. हा. टिट्टी बिट्टी वाजू नका बर का. मी हा. ना डोक्याची हा. पट्टी वाढून टाकली सगळी. चल निघ. हा. तुला काय करायचं येत नसतं मी. जा कसं येत करून. नाही ना, ही बघती रुपा. हा. मी पण घेऊनच जाणार. मला लागली शिकायला, एवढी शहाणी झाली होय. चालली तिकडं मासनात. काय कुठे झाला तनतन करीत एवढा? कुठं चाललंय? पारी आता टेकलो नाही तर मला चालली फिरायला घेऊन तिकडे लोणाळ्याला. ती म्हणली कोणता मावस भावे आणि तिकडे जाऊ आपण फिरू, वातावरण किती भारी झाले. काय चाटायचे रे ते लोणाळ्याला? तुला माहिती आहे ना किती नांगराची वावर पडलेत, मग तिला भारी वातावरण झाले. तिकडच पेटू दिन ते वातावरण. अरे लोकांच्या पेरण्या सुरू झाल्या आणि तो नांगरट नाही. नव्हतं नांगरीलं. तुला वाटतं हा, तुला वाटलं पाऊस काय येतोय? हा, काय अर्थ त्याची समजतं झाडं बघत बाबा. निसर्ग येतो, त्याला काळजी आहे शेतकऱ्याची, तो येणारच. हा? पण मी नाही जाणार भाऊ, श्याम आहे. कुठं आहे कुठं जायचं? कुठं जायचं? लोणाळ्याला. लोणावळ्याला म्हणली? हा लोणावळ्याला लय भारी वातावरण असते. ए गबस, तो बी लाल गाजरे आहे ना तिच्या सारखाच आहे, तू जा निघून. अरे पण आता एवढ्यात नसतं बरं का. मग? ते ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लय भारी वातावरण असते. तिथं लय लोक फिरायला जातात पर्यटक. तुला सांगतो असे धबधबे असतात ना, असं वाटतं डोंगरावरून दूधच पडतं काय. इतके पांढरे शुभ्र धबधबे असतात. तुझी बायको गेलती तुला घेऊन? अरे आम्ही तर दरवर्षी जातो फिरायला. तुला आवडत फिरायला, मला नाही आवडत. मी एकटा काळान माय फोटो चांगली नाही. अरे जाल्या, मी नाही जाणार. अवघड भैया जाल्याच. चांगले फिरायला भेटत ते फिरावा. काय येडा आहे, जाऊ दे. काय तुम्ही भेटला? तुमच्याकडेच आले होते मी. काय झालं? अहो बाबा यायच ना, कसं न्यावं मला काही कळ नाहीच म्हणलं. का आता भांडण करून माझ्याकडनं निघून गेले. पण तुला सांगू का रुपे, तुला प्रेमाने नवऱ्यासोबत बोलताच येत नाही म्हणून ते ऐकत नाही कधी. अहो प्रेमानेच घेतलं होतं, पण काय करू, ऐकच ना. नाहीच म्हणलं बाबा, मी तुझ्या बरोबर येतच नसतो. आता काय करू मग मी? काय तर सांगा बाई मला. एक काम करते का? काय? आपले पोपटराव पुण्यामध्ये राहिलेले आहेत, हा त्यांना तिकडची सगळी माहिती. बर. तू त्यांना बोल आणि त्यांना सोबत घेऊन जाय. त्यांच्या नादानी ना बरोबर हे येते. हा, पण पोपट भाऊजी माझं ऐकतील का? ऐकल. त्याला फुकट घेऊन जायचं म्हटलं कधी कुठे बी यायला तयार आहे. हा ते पण हाय. आणि ना तिकडे तू म्हणजे जायचं ना फिरायला, हा. तिथलं सगळं त्यांना माहिती पण आहे. हा हा, बरं मी काय म्हणते, चला ना माझ्या बरोबर. अगं तूच म्हण ना जाऊन. बरं ठीक आहे, मी जाऊन विचारते. हा बरं, चला येऊ का? हा. काय करावं भाऊजी, हो माणूस ऐक नाहीच हो. तुमचं ऐका ना म्हणले अवघड आहे. हो पण हे पोपट असताना तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्याला मला आजपासून नाही ओळखीत, लंगोटी आहेत आम्ही. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. मी त्याला व्यवस्थित समजून सांगतो. गावातलं कोणतरी त्या डोक्यात काहीतरी भरिलं असेल म्हणून ते ऐका ना. पण मी असतो ना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी त्या संग व्यवस्थित बोलतो, त्याला समजून सांगतो. तुम्ही घरी जा आणि निघण्याची तयारी करा. मी बरोबर त्याला सांगतो समजून. बघा, सगळं व्यवस्थित पटवून सांगा, कारण की तो माणूस लय आरमुट आहे. ते ना माझं कधीच ऐकत नाही. आत्ताच माझ्याकडनं भांडणं करून गेलेलं आहे. अहो भले भले झोपून इथपर्यंत आलोय मी. नका टेन्शन घेऊ तुम्ही, मी आहे. तेच तुमच्यावर माझा लय विश्वास आहे, म्हणूनच तुम्हाला सांगाय आली. फक्त त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. नाही नाही तेवढं माझं काम करा. वाटलंच तर
550 देईन जास्त. तुम्ही तयारी करा, मी बरोबर पोचवायचं काम करतो. नक्की. हम्म. हा मग आलेच मी. चांगला हालचा ट्रॅक्टर आला मधीच पाऊस भास 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 गेलं मागे वापस होऊन द्या ना मकर पाळ्या झाल्या येडबीड लागलं का काय? कुणाला एकटाच बडबड करतो. ते ट्रॅक्टरवाला आलता ना पावसामुळे गेला माग बडबड करू नको तो काय करू माय वावर पडले पडी. मी काय म्हणतो, ती लोणावळा जायचं काय आलं? ए लोणावळ्याचं नाव नको करू बरं का पोपट्या. तुला कोण म्हणलं? अरे वहिनी म्हणत होत्या. तुझ्याकडे काय आलती ती? अरे पण आता मला पुण्याला जायचंच आहे ना, हा. मी तिकडे राहिलेलं, मला तिथलं सगळं माहितीये. तर मला म्हणले तुम्ही पण चला. म्हणलं येतो मी. तो या सांग मग तुम्हाला फिरून आणतो ना तिकडे. ए मला नाही जायचं भाऊ, हे मला बघ आवडत ऐक माझं, पुण्यात जाऊ, रामवाडीहून चढू, तिकडे वनाजला उतरू, मेट्रोनी मस्त हिंडू, पुन्हा बघू, लोणावळ्याला जाऊ मस्त पुढं. मग काही टेन्शन नाही, मी आहे ना सांग तुमच्या. ए पोपट्या पण माय नांगरून पिरून झाला असतं ना मग गेलो असतो राव. अरे पावसाळ्यात दिवस येतं, मस्त निसर्ग झालेला आहे तिकडं, अजिबात टेन्शन घेऊ नको. तो इथं बालपणी जोडदार आहे ना सोबत. ए बर पोपट्या तू म्हणतो ना मग बघू तुम्ही. हे मला माहित होतं वहिनी म्हणलंच. बघू मग तू एक काम कर आता, काय? तयारी कर, बॅगा बिगा भराली. हा 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 तुझं लगेच निघून जा तुझा. चालतंय. आणि तू जा, तुला आवरावं लागेल, मला काय मी जाऊ बाई. मग बर जातो बघ. अय शामराव चल येऊ का? अय, इकडे काय येऊ का? म्हणजे आला बी नाही लगेच चालला आणि येऊ का? लोणावळ्याला चाललोय. अरे तू तर मागाशी म्हणला नाही जायचं म्हणून. आता ठरलं ना, आता पोपटी येतोय माझ्यासोबत. तेव्हा आणला चल तुला सगळं फिरून आणतो मी तिकडे लोणावळ्याला नेऊन. तेव्हा आणला वहिनी माझ्याकडे आलत्या आणि वहिनी म्हणते आपण फिरायला जाऊ लोणावळ्याला. अरे पण तुला आणि तुझ्या बायकोला फिरायला जायचं होतं ना, पोपट्या कुठून आला मध्ये त्याच्यात आता? अरे ही म्हणली त्यांना जाऊन चल म्हणून आपण जाऊ मग तिघ जण. पवनी पोपट्याला कशाला म्हणले? त्याचा काय संबंध? अरे बाबा लोणावळ्याला लोक कपल फिरायला जातात, नवरा बायको फिरायला जातात, नवीन जोडपी फिरायला जातात. अरे त्याचं काहीतरी काय म्हणते तिकडे पुण्यात, तो राहिलेला आहे पुण्याला. नाही राव जालू, हा मला आहे ना, आता तू मला सांग, तो राहिला पुण्याला हा आणि हे लोणावळा मुंबई जवळ आहे, त्याचा काय संबंध आहे तिथं? काय जवळ आहे ना पुन्हा मुंबई पुन्हा लोणावळा. अरे असं कुठं असतं का राव? इथं आपल्या गावातल्या गावात आपले लोक ओळखीचे नसतात. हा तिथं लोणावळा कुठं, पुन्हा कुठं? हा ते बी अंतर लिहिली ती. हा मग याड आहे काय तू? अरे लोणावळ्याला ट्रॅफिक लागली तर 2-2 दिवस माणूस पुण्याला येत नाही आणि अंतर म्हणतो तू. तुला सांगतो मी आहे ना, मला ना काहीतरी वेगळी शंका येते राव. कशाची? सांगाव का नाही तुला मला? ए सांग बरं कशी आम्ही वेगळी जर सांग का असली ना मला सांग. तू मोबाईल पाहत नाही का राव? किती घटना घडतात आता माग त्या कुठंतरी त्या काय ते सिंहगड का काय कोणतं ते तिथं ढकलून देतात नवऱ्याला गडावरून. वय श्याम्या अरे खरं आता प्रकरण घडलं, याच्या मागं तिकडे कुठं घडलं, दिल्लीला कुठं तरी. ते बी काय तिघच होते, आम्ही बी तिघच. हा म्हणजे हे मला म्हणजे पोपट्याचा संशय आला म्हणून नेमकं, कारण त्याचा काय संबंध सांग बरं? त्यांनी काहीतरी प्लॅनिंग केलं असलं जे आलं तर काय अवघड आहे. म्हणजे मला तर भीती वाटायला लागली झाली. श्याम्या नाही जाणार मी लोणावळ्याला फिरायला. कस काय जातो मी बघतोच. जाऊच नको. नाही जाणार. काय कोणाच्या मनात काय का येईन सांगता येत नाही भाऊ. जाऊ दे, आपल्याला काय करायचं. भेटले का तुम्हाला पोपट भाऊजी? हा भेटला होता. तुला मला नेऊन तिकडे गाडायचंय ना, पण मी येणार नाही. आपण पोपट भाऊजी येणार आहेत ना आपल्या सोबत, ते भेटले का तुम्हाला? हा भेटला होता ना पोपट्या, भेटला होता. पारे तो चांगला प्लॅन केलाय मला तिकडे नेऊन ढकलून द्यायचा. अहो काय बी कसं बोलताय? मी कशाला तुम्हाला ढकलून देऊ? काही कसे बोलतोय म्हणजे लय बारीक भोंग्यावानी डोळे करून माझ्याकडे बघू नको बर का पारे. पण ये ना यो जाल्या किती न्यायचा प्रयत्न कर, अजिबात येणार नाही मी. हा तुला सांगतो. अहो माझं बस एकटीच. ऐकून तरी घ्या माझं. चालेल ना. अहो ऐका तरी, ऐका तरी. वहिनी काय आलं? अहो बघा ना भाऊजी, ह्यांनी तंतन करून माझ्या बरोबर निघून गेलेत. अजिबात येणार नाही म्हणून म्हणलेत मला. मला तर म्हणलं येतो. अहो कुणीतरी कान फुगवले असतील त्यांचे, म्हणूनच त्यांनी येई नाहीत. चला बरं. चला तेवढं. ओ अहो थांबा ना. ओ अहो ऐका तरी. सोड बर का पोपट्या, मी येणार नाही. तो बरोबर तर येणारच नाही मी. का तोंडाच्या कपडे फाटते तू बघ काय. फाटू दे. अहो
असं का करायला लागलाय तुम्ही झालंय काय येण्यासारखं तुला? पोपट्या तू सोड बर का तू मोकार आहे ना भोंग्यावानी अरे डोळे पण करून- झालंय काय झालंय काय म्हणजे मी येणार नाही अजिबात. तुम्ही चांगला प्लॅन केलेला आहे मला माहिती आहे सगळं. कसला प्लॅन? कसला प्लॅन म्हणजे तुम्ही दोघांनी मला तिथं नेऊन आहे ना ढकलून देणार आहे. ते माग प्रकरण नाही झालं का ते 3 जणांनी नेऊन ढकलून दिलं म्हणून नवऱ्याला. अशी फिल्म आहे वहिनी याला सकाळ सकाळी ना अशा कोरड्या मिरच्याची धुरी देत जा. काय धुरी देत जा? गायबान्या ढकलून द्यायला नाही. अरे वहिनी माझ्याकडे आल्या आणि मला म्हणल्या काही करा पण माझ्या नवरे दारू सुटली पाहिजे. हा. लोणावळ्याला ना व्यसनमुक्ती केंद्र आहे तिकडे घेऊन चाललो होतो तुला आणि तू त्या माऊलीवर असा आळ घेतो का बावळ्यात तो प्रेमापोटी मला म्हणल्या वहिनी तुम्ही आले तर ते बी येते आणि ते ऐकते न तुमचं म्हणून तुला सांगायला आलो गायबाने तुला दारू सोडायची तर सोड तू तुझ्या मनाचा राजा आहे ना तर मर तिकडच चाललो मी. पोपट्या पारे खरंच तसं आहे वय. मग असंच होतं. तुम्हाला काय वाटलं? मला काय वाटलं म्हणजे मला वाटलं तिकडे नेऊन तुम्ही मारणारच म्हणून मला. अहो पण कशाला मी मारीन? तुमची दारू सोडवण्याचा मी प्रयत्न करत होती. किती तुम्ही दारू प्यायला लागलाय. अहो कोणतेच बायकोला वाटत नाही हो की आपला नवरा बेवडा असो कसाही असो पण त्याला मारावं कधीच कुणाला वाटत नाही. मला तुमची काळजी आहे म्हणूनच मी हे केलं ना. जाऊ दे पारे माय चुकलं. मी वेगळं समजिलं होतं. कुणी तुमच्या डोक्यात भरलं हो ही? कोणी नाही मी माझ्या डोक्याने चालली होती बुद्धी. अहो सगळ्याच बायका सेम असते त्या का? हा नाही पारे जाऊ दे तू माझ्यासाठी दारू सोडायला चालली होती आणि तिकडं एवढा कशाला खर्च करते माझ्यासाठी. मी इथंच हळूहळू दारू सोडी. किती वेळा तुम्हाला म्हणलं मी दारू सोडा म्हणून. तुम्ही सोडली का? म्हणून मी हे उपाय घेतला. म्हणलं तिथं नेऊन तरी तुम्हाला ती दारू सोडवायला येईन म्हणून. मला नव्हतं माहित पारे तू एवढं माझ्यावर प्रेम करते म्हणून. जाऊ दे हळूहळू मी सोडीन दारू. चल आपलं. नक्की. हा तुझी शपथ. चला. चल.